बुलढाण्याच्या मेहकर शहरातील माळीपेठ भागात रात्री 2 गटात वाद झाला। वादाचं रूपांतर हे तुफान दगडफेक आणि गाड्यांच्या जाळपोळीमध्ये झालं। यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं। दोन्ही गटातील 23 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मेहकर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला। सध्या तणावपूर्ण शांतता ही पाहायला मिळते। दंगलग्रस्त भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। बुलढाण्याच्या मेहकर शहरामध्ये काल रात्री अचानक 2 गटामध्ये खूप मोठा राडा झाला आणि याचं रूपांतर जे आहे हाणामारीमध्ये झालं। आपण जर पाहिलं तर हाच मेहकर शहरामधला माळीपेठ जो आहे हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये रात्री 2 गटामध्ये जो काय वाद झाला त्याच्यामध्ये अनेक वाहनांची या ठिकाणी जाळपोळ करण्यात आलेली आहे। तुफान दगडफेक देखील करण्यात आलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण मेहकर शहरामध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे। या माळीपेठ भागामध्ये पोलिसांचा अतिशय चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं जर पाहिलं तर ही राजकीय पार्श्वभूमी या वादाला आहे। अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया जी आहे ही पार पडल्यानंतर काल हा मोठा तणाव या शहरामध्ये निर्माण झाला होता। दोन्ही गटातील आतापर्यंत 23 पेक्षा अधिक व्यक्ती जे आहेत हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि अजूनही काही तरुणांना या ठिकाणी ताब्यात घेण्याची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा इथली वाहनं जी आहेत ही वाहनं सध्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेली, मात्र अजूनही जाळपोळ केलेली वाहनं जी आहेत काही या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत ह्या आपल्याला उभे दिसतंय। आपण जर पाहिलं तर हाच तो संपूर्ण परिसर आहे की ज्यामध्ये रात्री खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। हे जर आपण पाहिलं तर ही रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार आहे ज्याच्या काचा अगदी फोडण्यात आलेल्या आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा आता या ठिकाणी अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला परिसरात पाहायला मिळते। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।